So, okay, good morning, friends. So, today we are going to learn a very interesting and important topic. Use though or use although. Though, although वापरा अशी पण सूचना पेपर मध्ये दिली जाते किंवा दुसरी एक सूचना आपल्याला दिली जाते ती म्हणजे मेक कॉम्प्लेक्स सेंटेन्स. So we should pay attention at the instruction given in the examination. जर आपल्याला मेक कॉम्प्लेक्स सेंटेन्स अशी सूचना असेल, मेक कॉम्प्लेक्स सेंटेन्स अशी सूचना असेल आणि दिलेल्या वाक्यामध्ये जर बट, जर स्टील आणि येट येट हे शब्द असतील तर आपण लक्षात घ्या की सुरुवातीला दो किंवा ऑल्दो वापरायचं आणि त्या वाक्यातलं बट किंवा येट किंवा स्टील हे शब्द काढायचे असतात. ओके, आपण नेक्स्ट स्लाइड बघूया. सो यूज दो ऑल्दो. हियर इज अ एक्झाम्पल. रमेश इज पुअर बट ही इज ऑनेस्ट. तर ह्या वाक्यामध्ये आपल्याला दो वापरायचंय. सो आन्सर इज व्हेरी इझी. दो रमेश इज पुअर, comma he is honest. Here we have to do one thing. We have to begin our answer with though or although, whatever is told in the examination, then the first sentence, then comma and the contrasting sentence. हे जे आपण दो although वापरतो ते वाक्य हे adverb clause of contrast च तयार होतं. आपण क्लॉजेस शिकलोय. adverb clause of contrast म्हणजे दोला जोडून जे वाक्य असतं ते साधं स्टेटमेंट असतं आणि कोमा दिल्यानंतर तिथे त्याचा विरोधाभास दर्शवणारं वाक्य असतं, कॉन्ट्रास्ट दाखवणारं. दो रमेश इज पुअर, कॉमा ही इज ऑनेस्ट. म्हणजे याला आपण मराठीमधले जरी आणि तरीचे वाक्य म्हणतो. जरी रमेश हा गरीब आहे तरी तो प्रामाणिक आहे. जे आपण म्हणतो ना कधी कधी, जरी तो माझा फ्रेंड खूप हुशार होता तरी पण त्याला फक्त एवढे कमी टक्के पडले, 70%, 60%. म्हणजे असे कॉन्ट्रास्टचे सेंटेन्सेस दो ऑल्दोने आपण जोडतो आणि बटने पण जोडतो. नेक्स्ट एक्झाम्पल. राधिका वॉज इल स्टील शी अटेंडेड द मीटिंग. राधिका आजारी होती पण तरी सुद्धा तिने मीटिंग अटेंड केली, ती मीटिंगला आली. सो our answer will be although or though, whatever is asked in the examination. Although Radhika is ill, she attended the meeting. Remember, we have to remove but or still and use comma in place of but, still, yet. नाही ते जर आणि तर मध्ये आपण इफ वापरतो. जर असं झालं तर तसं होईल. इफ ते जर आणि तरचे वाक्य येते. जर मी अभ्यास केला तर मला चांगले मार्क मिळतील. मग इफ आय स्टडी हार्ड आय विल स्कोर वेल. आणि दो ऑल्दो म्हणजे आपण जरी असं असलं तरी असं झालं, जरी ढग नव्हते तरी पाऊस पडला, जरी तो हुशार मुलगा आहे, जरी तो कमी हुशार आहे तरी तो इतरांना मदत करतो किंवा त्याला खूप कमी मार्क मिळाले, जरी तो गरीब आहे तरी तो इतरांना मदत करतो, या प्रकारचे. ओके, युअर डाऊट इज रिअली गुड. ओके, सो दे फॉट ब्रेवली बट स्टील दे वर डिफिटेड. अँड द आन्सर इज दो दे फॉट ब्रेवली, कॉमा स्टील दे वर डिफिटेड. मग जर वाक्यात बट आणि स्टील दोन्ही आलं तर मागच्या वेळेस फक्त बट काढलं तरी चालतं आणि कॉमा देऊन पुढचं वाक्य आहे तसं. कधी कधी दोन वेगळे वेगळे वाक्य येतात, बट आणि स्टील काही दिलं नाही तर दो ऑल्दो पैकी योग्य तो शब्द सुरुवातीला घ्यायचा, कॉमा देऊन पहिलं वाक्य घेऊन मग कॉन्ट्रास्टिंग सेंटेन्स विरोधाभास दर्शवणारं वाक्य नंतर घ्यायचं असतं. नेक्स्ट सेंटेन्स. इट मेड हिम शट हिज आईज बट ओपन हिज हार्ट. मग ह्या वाक्यामध्ये बघा बट नंतर सब्जेक्ट दिलेला नाहीये. इट मेड हिम शट हिज आईज बट, पण त्या ठिकाणी बट नंतर डायरेक्ट काय केलंय, पुढचा वर्ब घेतलाय ओपन हिज हार्ट. आणि बटचे जे वाक्य आहेत ते बटचे वाक्य असतात ते कुठले असतात, कंपाऊंड सेंटेन्सेस असतात. कंपाऊंड सेंटेन्सेस
आणि दो ऑल्दो, दो किंवा ऑल्दो दोन्हीचं मिनिंग सेमच आहे. ओके, दो मग उत्तर आलं, दो इट ओपन हिज हार्ट बट इट मेड हिम ओपन हिज आयज. त्या ठिकाणी ऑप्शन्स दिलेले आहेत and I told you that the option though it made him shut his eyes, it opened his heart. That option is the correct option. Okay, good. C option is the correct option. Next example, Mary Curie's childhood dream was to study science in Paris, but just a minute. Okay, due to chat box, I am unable to see the sentence. Okay, but her father could not afford the expense. And here the options are given. Option A, B, C. Okay, and answer is B. So, though Mary Curie's childhood dream was to study science in Paris, comma, her father could not afford the expense. Okay, good. Option B is the correct option. So next example, they won a great victory for him, but still he was not satisfied. And here the answers are given. Okay, it will be told in the examination to use though or although. Though वापरायचं का although वापरायचं हे आपल्याला परीक्षेमध्ये सांगितलं जाईल. दो वापरा किंवा although वापरा. आणि जेव्हा बटचं वाक्य दिलं जाईल तेव्हा आपल्याला जर कॉम्प्लेक्स सेंटेन्स सूचना असेल तर मग दो किंवा although मधलं कोणतंही वापरलं तरी चालतं आणि बट काढून कॉमा द्यायचा. Okay, so yes, you are right. B option is the correct option. Although they won a great victory for him, okay, he was not satisfied. Next example. Okay, the father is tired, but he is still working. And you know the sentence is very easy. You can easily use though in the sentence. But remember, if the instruction is use or identify the correct complex sentence, बटचं वाक्य आहे ते कंपाऊंड सेंटेन्स असतं आणि दोचं वाक्य असतं ते कॉम्प्लेक्स सेंटेन्स असतं. हे लक्षात ठेवा. पेपरमध्ये मुद्दाम थोडा टफ प्रश्न म्हणून याला यूज दोच्या ऐवजी आपल्याला अशी सूचना देतील, यू मेक कॉम्प्लेक्स सेंटेन्स. मग आपण लक्षात ठेवायचं. येस, युअर आन्सर इज करेक्ट. C option is the correct option. Though the father is tired, he is still working. Okay, next example. They won a great victory for him, yet he was not satisfied. Yes, oh, I will upload the video on YouTube. Don't worry. Yes, I will send the video on YouTube. So next example, and the options are there. So read the option and tell me in the chat box which one is the correct option. So they won a great victory for him, yet he was not satisfied. And yes, your answers are correct. So C option is the correct option. Although they won a great victory for him, he was not satisfied. Okay, now next instruction, use a but. And we have to do so vice versa. We have to remove though, although from the sentence and use but instead of comma. ओके, आपल्याला बट वापरायला सांगितलं जाईल. आणि आणखीन एक लक्षात ठेवा, आपल्याला दो ऑल्दोचं वाक्य दिलं असेल पेपरमध्ये, if we are given the sentence of though although and if we are told तर to use but, or sometimes there will be instruction to use or make compound sentence. दो आणि ऑल्दोचं वाक्य वापरायला सांगितलं असेल तर काय करायचं असतं, आपल्याला वाक्यात सुरुवातीला दो ऑल्दो दिलेला असेल आणि दो ऑल्दोच्या जागेवरती आपल्याला बट वापरायला सांगतील. ओके, मला एक जणाचे सजेशन आले की दो ऑल्दो परत सांगा. हे वाक्य मी परत घेतो. दे वन अ ग्रेट व्हिक्टरी फॉर हिम.
आता हे जे वाक्य आहे या वाक्यामध्ये बट, यट, स्टील हे शब्द शोधायचे. ओके, सुरुवातीलाच दो किंवा ऑल्दो यामध्ये जे वापरायला सांगितलंय ते वापरायचं. सुरुवातीला लिहायचं, पहिल्या वाक्याच्या सुरुवातीला लिहिलं दो किंवा ऑल्दो, त्यातलं जे वापरायला सांगितलं असेल ते वापरायचं. आणि समजा नुसती सूचना दिली आहे मेक कॉम्प्लेक्स सेंटेन्स, ओके, तर त्या ठिकाणी मग तुम्ही दो किंवा ऑल्दो दोन्हीपैकी कोणतंही वापरलं तरी चालेल, दोन्हीचा मीनिंग सेमच आहे. ओके, त्यानंतर पहिलं वाक्य लिहायचं यट किंवा बट किंवा स्टील पर्यंत. त्या वाक्यातला यट किंवा बट किंवा स्टील हे शब्द काढायचे. ओके, यट बट स्टील हे तिन्ही पैकी जो शब्द असेल तो काढायचा. बट आणि स्टील एकत्र आलं तर फक्त बट काढलं तरी चालतं आणि त्या जागेवर कॉमा द्यायचा. कॉमा का द्यायचा? कारण दो ऑल्दो पासून कॉमा पर्यंतचं जे वाक्य होईल ते वाक्य असतं ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्ट. कोणता क्लॉज? ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्ट. म्हणून आपण बट, स्टील, यट यापैकी जो शब्द असेल तो काढायचा आणि त्याच्या जागेवर कॉमा द्यायचा आणि सुरुवातीलाच दो ऑल्दो वापरायचं. दो ऑल्दो वापरलं, पहिलं वाक्य घेतलं, कॉमा दिला आणि नंतरचं वाक्य आहे तसं लिहायचं. जर दुसऱ्या वाक्यामध्ये सब्जेक्ट नसेल तर मग तिथे पहिल्या वाक्यानुसार सब्जेक्ट वापरायचं. ओके, त्यानंतर दुसरं महत्वाचं लक्षात ठेवा, जर या ठिकाणी आपल्याला वाक्यात बट, यट, स्टील दिलं नसेल तर मग सुरुवातीला दो ऑल्दो वापरायचं. दोन्ही वाक्याचं मीनिंग लक्षात घ्यायचा, अगोदर त्यातलं स्टेटमेंट पहिल्यांदा घ्यायचं आणि त्याला कॉन्ट्रास्ट करणारं जे वाक्य, विरोधाभास दर्शवणारं वाक्य, ते आपण त्याच्या पुढे कॉमा नंतर वापरायचं. आपण बघा असं म्हणतो की नाही, जरी आमचे शेजारचे ते काका आहेत पलीकडच्या गल्लीतले, ते खूप श्रीमंत आहेत पण ते खूप चेंगट आहेत, किंवा आमच्या शेजारचे दुसरे काका खूप गरीब आहेत पण इतरांना खूप मदत करतात. म्हणजे असे जे कॉन्ट्रास्ट वाक्य आहेत, विरोधाभास दर्शवणारे वाक्य, ते वाक्य कॉमा नंतर येतात. ओके, आणि ह्या वाक्याला आपल्याला सूचना काय देणार? यूज दो, यूज ऑल्दो किंवा मेक कॉम्प्लेक्स सेंटेन्स. मेक कॉम्प्लेक्स सेंटेन्स अशी सुद्धा सूचना दिली जाईल. मग आपण लक्षात ठेवायचं, वाक्यामध्ये बट किंवा स्टील असेल, वाक्यात बट किंवा स्टील असेल तर त्या वाक्यामध्ये काय करायचं? दो ऑल्दो पैकी एक वापरायचं कॉम्प्लेक्स सेंटेन्स करताना. ओके, हा, आता पुढचं यूज बट, याला दुसरी सूचना दिली जाईल मेक कंपाऊंड सेंटेन्स. कंपाऊंड, कॉम्प्लेक्स, सिंपल तुम्ही बघितलंय. कंपाऊंड सेंटेन्स म्हणजे काय की बट, स्टील किंवा ऑर यासारखे शब्द त्याच्या दोन्ही बाजूचे वाक्य हे इक्वली महत्वाचे असतात, इक्वली इम्पॉर्टंट असतात. आणि कॉम्प्लेक्स मध्ये एक मेन क्लॉज असतो आणि एक किंवा एकापेक्षा जास्त सबऑर्डिनेट क्लॉज असतो. मग या ठिकाणी आपल्याला बट वापरायला सांगितलं जाईल किंवा मेक कंपाऊंड सेंटेन्स अशी सूचना दिली जाईल. मग आपण काय करायचं? त्या वाक्यामध्ये दो ऑल्दो दिलेलं असेल ते दो ऑल्दो काढायचं आणि कॉमा जो दिलाय त्या स्वल्पविरामाच्या जागेवर कॉमाच्या जागेवर बट वापरायचं. मग आता या वाक्यातलं उत्तर बघूया आपण. Though we come from a poor country, we have fresh food. Yes, you are right. Option C is the correct option. We come from a poor country, but we have a fresh food. Good. म्हणजे वाक्यातलं दो ऑल्दो काढलं आणि कॉमाच्या जागेवरती बट वापरलं. सो सी ऑप्शन इज द करेक्ट ऑप्शन. Next example, though he has a lot of money, he does not want to spend. आणि या वाक्यात बट वापरायचं. You can easily tell the answers and option B is the correct option. सुरुवातीचं दो ऑल्दो काढलं आणि कॉमाच्या जागेवर बट वापरलं. So the answer is he has a lot of money but
he does not want to spend. So the sentence with though although is a complex sentence, and the same sentence with but is a compound sentence. Okay. Next example. Although my grandmother is very old, she works hard. So we have to use but and connect the sentences. But वापरायचंय आणि वाक्य सांगायचंय. कुठलं उत्तर बरोबर आहे? Which option is the correct option? Yes, you are right. A option is the correct option. My grandmother is very old, but she works hard. Good, very good. Okay, next example. Anna was born in a poor family. Full stop. Poverty did not become a stumbling block in his life. So, though Anna was born, but, and here three options are given, and we are told to use but in the sentence, or we are told to make the sentence into compound sentence. So option B is the correct option. Good. Anna was born in a poor family, but poverty did not become a stumbling block in his life. Next example, I am poor, but I am honest. So here A option is the correct option. Okay. A option is the correct option. I am honest, but I am poor असं नाही होणार ते, होय की नाही? मग I am poor, but I am honest हे बरोबर आहे. ओके. त्यानंतर आपण बघूया पंक्च्युएशन्स. म्हणजे आपल्याला बट वापरायला सांगितलं की वाक्यात दो ऑल दो असेल ते काढायचं आणि कॉमाच्या जागेवर बट वापरायचंय. नाउ लेट्स सी पंक्च्युएशन्स अँड कॅपिटल लेटर्स. ऍक्च्युअली यू नो दिस, but we will take just a revision of this topic because punctuation marks are very important in our writing. हो हो ठीक आहे, स्लो घेऊया. पंक्च्युएशन मार्क्स हे खूप महत्वाचे असतात आपल्या लिखाणामध्ये. मग त्यामध्ये काय काय आहे आपण लिखाण करताना. ओके ओके, आय विल टेक इट स्लोली. फुल स्टॉप म्हणजे वाक्याच्या शेवटी फुल स्टॉप पाहिजे. कॉमा, ओके, सेमीकॉलन, कॉलन, yes, and question mark. Okay, next punctuation mark, exclamation mark, apostrophe mark. Most of the time some students make mistake using apostrophe mark. काही जणांना अशी चुकून सवय लागली आहे की एस दिसला की apostrophe मार्क द्यायचा. तर तसं नसतं बाळांनो. प्रत्येक एस हा apostrophe एस नसतो. विशेषतः अनेक वचनाचा एस हा अनेक वचनी एस हा apostrophe मार्क द्यायचा नसतो. ओके. त्यानंतर इन्व्हर्टेड कॉमाज, सिंगल इन्व्हर्टेड कॉमा और डबल इन्व्हर्टेड कॉमा. देन डॅश अँड हायफन. हायफन्स वेर युज्ड इन द पास्ट. ओके. पूर्वी हायफनचा वापर केला जायचा दोन वाक्य जोडण्यासाठी. उदाहरणार्थ कोऑपरेटिव्ह. पण आता मग तो असं डिक्लेअर केलं की हायफन नाही वापरला तरी चालेल. सो फुल स्टॉप, वी यूज फुल स्टॉप इन an assertive sentence and an imperative sentence. मग assertive sentence म्हणजे स्टेटमेंटच्या शेवटी आणि imperative सेंटेन्सच्या शेवटी फुल स्टॉप द्यायला विसरायचा नसतो. नेक्स्ट, फॉर एक्झाम्पल, आय एम अ स्टुडंट. बरोबर आहे. कॉमा कंस पण आहे, ब्रॅकेट्स पण आहेत. गुड. आय एम अ स्टुडंट किंवा हेल्प मी. सेकंड सेंटेन्स इज an imperative sentence. So full stop. Okay. Full stops are used after abbreviations. Abbreviations नंतर पण full stop वापरतात. For example, TV, doctor, Mr, USA, okay, UK. We use full stop. Then we use full stop for the initials of the person. एखाद्या व्यक्तीचं नाव इनिशियल लिहिल्यानंतर आपण त्या ठिकाणी फुल स्टॉप वापरतो. येस, गुड. समवन हॅज रिटन MBBS. We also use full stop with the degrees. For example, SSC, HSC, BSc, MBBS. Good, very good. You are very clever students. Good. So next, comma,
It is the shortest pause. It is used to separate two or more parts of speech that come together, like health, comma, wealth, and peace, or some words in construction like they live happily, comma, peacefully, and honestly. सो या प्रकारे एकसारखे शब्द एका लिस्ट मधले आले की आपण कॉमाने सेपरेट करत असतो. We wrote quickly, neatly, and accurately. We also use comma to separate each pair of words connected by the connected by and. Okay, काही पेअर ऑफ वर्ड्स अँड ने जोडले गेले तर त्यावेळेस पण आपण कॉमा वापरतो. फॉर एक्झाम्पल, इझी अँड डिफिकल्ट. यस, व्हेरी गुड. Young and old. Good. You have given nice examples in the chat box also. Very good. Next example. To separate phrases or clauses in a sentence as she nevertheless succeeded in persuading her. Just a minute. Persuading. She nevertheless succeeded in persuading his brother to join the firm. Okay. In this way, we can use the comma to separate an adverb clause from the rest of the sentence. Rest म्हणजे राहिलेले, इतर राहिलेल्या वाक्यांपासून आपण ते वेगळं करण्यासाठी, जसं मगाशी आपण दोच वाक्य बघितलं, we use comma to separate the adverb clause. For example, if you buy a new car, comma, it will cost you a lot of money. Next example, to make off a direct quotation from the rest of the sentence. आपल्याला डायरेक्ट कोटेशन करायचंय त्यावेळेस आपण तिथं काय करतो, कॉमा वापरतो. फॉर एक्झाम्पल, शी क्राईड, comma, and the quotation is given in the bracket, or sorry, in the inverted commas. Okay. Next example, if girls go to school, who will marry them? Okay, here also. So this sentence is from the lesson Boli. Next example, the semicolon. The semicolon represents a pause of greater importance than a comma. So then the colon, it represents a pause still a little bit longer than that indicated by semicolon. म्हणजे semicolon पेक्षा थोडासा मोठा त्या ठिकाणी कॉमा कॉलन आपण वापरतो. इट इज यूज्ड टू इंट्रोड्यूस अ कोटेशन. कोटेशन साठी पण याचा वापर होतो डायलॉग्स मध्ये, है ना. डायलॉग्स रायटिंग आपण बघतो, डायलॉग रायटिंग लिहित असताना आपण अशा प्रकारे कॉलनचा वापर करतो. ओके. नेक्स्ट एक्झाम्पल, अ क्वेश्चन मार्क. इट इज यूज्ड इन डायरेक्ट क्वेश्चन. It should not be used in indirect speech. So remember, we should not use question mark in indirect sentence. जेव्हा एखादं वाक्य आपण इनडायरेक्ट स्पीच मध्ये कन्वर्ट करतो, रिपोर्टेड स्पीच मध्ये, तेव्हा त्यामध्ये क्वेश्चन मार्क कधीच येत नाही, कारण आपण त्या क्वेश्चनचं कन्वर्जन स्टेटमेंट मध्ये केलेलं असतं, त्याचं रूपांतर आपण साध्या वाक्यात केलेलं असतं. त्यामुळे तिथं लक्षात घ्या की आपल्याला त्या ठिकाणी काय करायचं की क्वेश्चन मार्क नसतो वापरायचा. अँड वी कॅन यूज इट इन डायरेक्ट क्वेश्चन्स. डायरेक्ट प्रश्नामध्ये आपण वापरतो. फॉर एक्झाम्पल, ही सेड हाऊ आर यू. ओके, क्वेश्चन मार्क. व्हाय इज ही नॉट ॲट होम. गुड. वेअर डू यू लिव्ह. Okay, are you from Baramati? Good. What is your name? Yes, you have written nice questions in chat box also. Next, exclamation mark. The note of exclamation mark, okay, is used after interjection, exclamatory phrases and exclamatory sentence. म्हणजे उद्गाराच्या वाक्यामध्ये किंवा काही इंटरजेक्शन्स असतात, त्या इंटरजेक्शन्स नंतर आपण त्या ठिकाणी एक्सक्लेमेशन मार्क वापरतो. आता आपल्याला पहिल्याच क्वेश्चन मध्ये लँग्वेज स्टडी मध्ये होत आहे ना, पंक्च्युएट द सेंटेन्स. फॉर एक्झाम्पल, अलास, ब्रावो, हुर्रे, or what a luck. Wow, very good. Yes. Oh, then inverted commas. We use inverted commas for telling the direct sentences. So to mark the exact words of a speaker or a quotation. Good. How are you? Yes.
So, for example, you must run, she said. You will miss the train. In this way, we use inverted commas in the sentence. So, apostrophe mark. It is used to show possession of a person. बघा apostrophe मार्कचा meaning मेन लक्षात घ्या. apostrophe मार्कचा यूज काय असतो? possession साठी. कोणाच्या मालकीचा आहे, कोणाच्या हक्काचा आहे. द चिल्ड्रन्स बुक. ओके. माय मदर्स बॅग. बॉईज हॉस्टेल. लुक ॲट द वर्ड बॉईज हॉस्टेल. द apostrophe mark is given after s. After s because that boys is a plural word. When we add apostrophe s to the word ending with s, so we should not add extra s there. We can only give s there. Okay. मग बॉईज हॉस्टेल अनेक मुलांचे हॉस्टेल म्हणून त्या ठिकाणी या बॉईज एस नंतर फक्त apostrophe मार्क दिलाय. आणि अलीकडे जर दिला असता तर त्याचा अर्थ झाला असता एका मुलाचं हॉस्टेल, आणि एका मुलाचं कधी हॉस्टेल नसतं, होय की नाही. हॉस्टेल म्हणजे जिथं एकापेक्षा जास्त जण राहतात. म्हणून बॉईजच्या ऐवजी बॉईज कसं दिलंय, एस नंतर apostrophe मार्क दिलाय. आणि जो शब्द एस ने शेवट होतो त्याला पुढे एस लिहिण्यापेक्षा फक्त apostrophe मार्क देत असतात. ओके. त्याच्यामुळे लक्षात घ्या. आणि प्लुरल मध्ये apostrophe मार्क द्यायचा नसतो. ओके. हो. सो aren't, won't, doesn't. So we use apostrophe marks in contracted forms. Yes, सगळ्या contracted forms मध्ये आपण apostrophe mark वापरत असतो. He is or he has. I would, I had. In this way, we use apostrophe mark. But remember, we should not use apostrophe marks with the following words. आता या ठिकाणी apostrophe marks यांच्या बरोबर वापरायचाच नसतो. ओके. Yours. Okay, because these words already end with s. Yours, ours, hers, theirs, whose, yours affectionately, whose books. बघा लेटर रायटिंग मध्ये शेवटी आपण युअर्स अफेक्शनेटली, युअर्स लव्हिंगली लिहिताना apostrophe मार्क द्यायचा नसतो. ओके. देन डॅश. A dash is used after a list of items who when the list is followed by an explanation. मग एक्सप्लेनेशन पुढे असेल त्यावेळेस त्या ठिकाणी डॅश वापरतो. देन हायफन इज युज्ड विथ कंपाऊंड numbers like 20-199 like this. Okay, so we use hyphens there. But remember, nowadays we do not use hyphens, okay, in the sentence. It is used in writing compound words also. Yes, everyone. Good. Ice cream. Passerby, father-in-law. So it is used in compound adjectives also. A multi-storied house or winter wear garments. So in this way, we use these punctuation marks. In punctuation, the capital letters are also very important. Capital letters, we should write capital letters with proper nouns. मग प्रॉपर नाउन्स कोणते? तर ज्या गोष्टीचं, ज्या वस्तूचं विशिष्ट नाव ठेवलंय, स्पेशल नाउन, त्याला प्रॉपर नाउन म्हणतो आपण. मग त्या ठिकाणी पहिलं लेटर कॅपिटल काढायचं. फॉर एक्झाम्पल बारामती और पुणे और ऍग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट और शारदाबाई पवार विद्यानिकेतन. ओके. Then we use capital letters in the first word of every sentence. प्रत्येक वाक्याच्या पहिला जो लेटर असतो, पहिला शब्द असतो, त्याचं पहिलं लेटर हे कॅपिटल पाहिजे. फॉर एक्झाम्पल रोहन आर कॅपिटल. रोहन वॉज गोइंग टू पुणे. ओके. रोहन इज ऑल्सो प्रॉपर नाउन. नेक्स्ट, फर्स्ट वर्ड ऑफ each line of a poem. Good God, Maharashtra, Solapur, Saili, Indapur. Very good. Yes, you are right. आता पोयम जी आहे त्या पोयमच्या पहिल्या ओळीचं पहिलं लेटर नेहमी कॅपिटल असतं. उदाहरणार्थ, each day brings new beginnings.
Decisions I must make. I am the only one to choose the road that will take. Here, these are the lines from the first poem, Teenager's Prayer. है की नाही? मग पहिले कवितेमध्ये येस सातारा एस कॅपिटल गुड येस हा सो भोर व्हेरी गुड नाव the first word of a direct quotation should be written in capital. पहिलं जे लेटर असतं डायरेक्ट कोटेशन मधलं ते कॅपिटल पाहिजे. फॉर एक्झाम्पल शी सेड वी आर गोइंग डब्ल्यू कॅपिटल काढलं. ओके रिमेंबर वी यूज कॅपिटल लेटर्स इन रायटिंग टायटल्स ऑफ द स्टोरीज. जर तुम्ही धड्यांचे हेडिंग्स बघितले तर आपण कॅपिटल वापरतो. बट रिमेंबर आर्टिकल्स prepositions and conjunctions are not written in capital letters. मग हेडिंग जे असतं मग न्यूजपेपर तुम्ही वाचत असाल तर त्यावेळेस आपण प्रेपोजिशन्स आर्टिकल्स आणि कंजंक्शन्स हे कॅपिटल मध्ये काढत नाही. येस ही इज फर्स्ट फ्लाइट गुड दुबई. So in writing the titles of high ranking officials names, for example the chief minister, the home minister, first letter should be written capital. Next one, in salutation of letters, letters salutation लिहिताना आपण capital letters लिहायचं असतं. For example my dear father, M capital, father F capital. Dear uncle, D capital, U capital. Respected sir, good, nice example. U R capital and S capital. Okay. Yours sincerely, Y capital. Then I, the pronoun I should be written in capital. आपण जेव्हा I हा pronoun वापरतो, separate I वापरतो pronoun, तेव्हा तो capital काढायचा असतो, नेहमी capital काढायचा असतो. Okay, let's see the examples. So punctuate the following sentence. Meena, it's a beautiful day, I said. And what will be the answer? So here I have given the answer. So the inverted commas, then M capital, Meena, then comma, then it's that S apostrophe S, then a beautiful day, comma, inverted comma, complete. Okay, and I said, I capital and said. Okay, next example. Let's go and have tea at least, she insisted. Then the answer will be let's go and have tea, inverted comma, then L capital, then apostrophe S, let's go and have tea, and then inverted comma, complete comma, she insisted. Next example, he asked me, what is my fault? Okay, he asked me, what is my fault? Yes, there should be double inverted comma, but in books, the single inverted commas are also given, but we should use their double inverted commas. Next example, he asked me, H capital, then so comma or colon, what is my fault? Okay, double inverted comma, W capital, and that is WH question and question mark and inverted comma, complete. Next example, he asked the bird, what are you doing? Then he asked the bird, what are you doing? Okay, good, nice question is asked here in the chat box. Why is the colon used there? Okay, this is the sentence from the lesson let's march. Okay, from that sentence the speaker directly tells the quotation. That's why in that example number 3, instead of comma the colons are given. Okay, it is given in the textbook. Okay, but in our answer we can use the कॉमास. ओके, हे जे वाक्य आहे तिसरं वाक्य तिथं कॉलन आहे. आपण जर तिसरा हे बघितलं लेट्स मार्च हा जर धडा बघितला त्या लेट्स मार्च या धड्यामधलं हे वाक्य आहे आणि त्या धड्यामध्ये तिथं सांगितलंय की ते स्पीकर जे आहेत मुलांना कसा अन्याय होतो ते डायरेक्ट त्यांचं वाक्य आहे.
म्हणून त्या ठिकाणी पुस्तकामध्ये तिथं कॉलम दिलेला आहे, बरोबर आहे. पण आपल्याला जेव्हा ओके स्लो सांगतो, काय झाले आता 10:40 झालेत आणि आपल्याकडे फक्त 2 लेट्स मार्च दॅट आहे, 2च मिनिटं आपल्या हातात आहेत, म्हणून थोडस मी फास्ट घेतलं आणि याची पीपीटी तुम्हाला सेंड करेलच, मी पूर्ण शेअर करेल. ओके, ही आस्क्ड मी आणि त्या ठिकाणी त्यामुळं ते कोटेशन त्या मुलाचं डायरेक्ट आहे असं सांगायचंय, म्हणून त्या ठिकाणी त्यांनी कॉलम दिलेला आहे. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल, शॉकिंग रिमार्क मिसेस भूषण. ओके, and the answer will be shocking, then exclamation mark, then remark Mrs. M capital and Bhushan B capital. Okay, in this way we are asked to convert the sentence or use the proper commas, inverted commas. Okay, and write down the punctuation marks and capital letters. Here, how is that? Said Nathu. So N capital and that question mark is given, that is WH type question and apostrophe mark also. Okay. Now I will take this one question, then I will share the PPT of the same slide. Okay. A option, B option and C option. And here D option, and the correct option is B. Don't raise such dust. Okay, inverted comma, D capital, option B capital. Yes, you are correct. Then full stop, and he called out to Nathu. Sorry, if you have any doubt about this topic, so you can contact me. Okay, you can send me message on my WhatsApp number, or you can call me anytime after 2 o'clock. Okay, then remember, I will share you the PDF copy of this PPT. Okay, there are many objective questions, but now we have a very rare time, so we will stop here, and if you have any doubt, please contact me. Okay, I will share the PPT. Thank you very much. Now we will stop here because it's almost 10:44. Okay, thank you. Thanks a lot for your compliments. Okay, have a nice day. Bye bye. Yes, I will send the PPT. Okay, thanks. Bye. Now I will stop the meeting. Thank you.